श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर आज आहे कार्तिकी एकादशी आणि आज आपल्याला दिवसभरात ही गाईला या वस्तू खाऊ घालायच्या आहे की ज्याने आपल्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा पूर्ण होतील आणि घरात सुख शांती पैसा धन हा येऊ लागेल। याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर गाईला या दिवशी खाऊ घालण्याचे विशेष महत्त्व आहे, कारण हिंदू धर्मात गाय ही अत्यंत पवित्र मानली जाते। अशी मान्यता आहे की या दिवशी गाईला विशिष्ट पदार्थ खाऊ घातल्याने व्यक्तीच्या मनोकामना ह्या पूर्ण होऊ शकतात आणि त्या व्यक्तीच्या जीवनातील संकटे दूर होतात, कारण गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो। या वस्तू खाऊ घालताना आपल्याला पूर्ण श्रद्धेने खाऊ घालायचे आहेत, कारण गाईला खाऊ घालण्याचा उद्देश म्हणजे तिला आपल्या प्रेमाने खाऊ घालून तिचे आशीर्वाद घेणे। या दिवशी गाईला खाऊ घातल्याने भगवान श्रीहरी विष्णुदेव आणि माता लक्ष्मीची आपल्यावरती अखंड कृपा राहते आणि आपल्याला आयुष्यात कधीच अडचणी येत नाही। तर त्या वस्तू 5 आहे। जी वस्तू तुम्हाला शक्य होईल ती वस्तू तुम्ही आजच्या दिवशी गाईला खाऊ घालू शकता। तुमच्याकडून शक्य होत असेल तर आपल्याला आजच्या दिवशी गाईला अंघोळ घालायची आहे। म्हणजे सर्वात प्रथम आपल्याला तिच्या चारही पाय आपल्याला धुवून घ्यायचे आहे, पायावरती पाणी टाकायचं आहे। कार्तिकी एकादशीला गाईला स्वच्छ करणे हा पूजनाचा अत्यंत मुख्य भाग मानला जातो। गाईच्या शरीरावर पवित्र पाणी शिंपडायचे आहे, तिला स्वच्छ धुवून लिंबू पाणी घालायचे आहे, तिच्या कपाळावरती हळदी कुंकू लावायचं आहे, अष्टगंध लावायचा आहे। हिंदू धर्मात हळद कुंकू हे शुभतेचे प्रतीक मानलं जातं। गाईला कुंकू हळद लावल्यास तिचे शरीर पवित्र होते आणि देवी देवतांचे आशीर्वाद मिळतात। तिचे पाय धुवून पुष्पहार अर्पण करायचा आहे, म्हणजे तिच्या गळ्यामध्ये आपल्याला एक हार घालायचा आहे फुलांचा। गाईच्या पायांना पाणी लावून तिचे पूजन करणे। तर आता बघूया की कोणत्या वस्तू आहे। तर त्या पहिली वस्तू आहे ती म्हणजे गूळ आणि शेंगदाणे आपल्याला या आजच्या दिवशी म्हणजे कार्तिकी एकादशीच्या दिवशी आपल्याला खाऊ घालायचे आहे। गूळ आणि शेंगदाणे खाऊ घालणे हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानले जाते। गूळ गाईच्या आरोग्यासाठी उपयुक्त असून तो तिच्या पचन संस्थेसाठी सोपा असतो। याने गोमाता आपल्यावरती खुश होते। गहू आणि शेंगदाणे गाईला ऊर्जा देते, परंतु आज एकादशी असल्यामुळे आपल्याला आजच्या दिवशी गहू खाऊ घालायचे नाही आणि त्याच्या पाचन क्रियेस मदत करते। म्हणून गूळ आणि गहू एकत्र खाऊ घालणे म्हणजे श्री विष्णूंच्या कृपेला प्रसन्न करून घेणे। असे केल्याने आपल्या पैशाविषयीच्या सर्व अडचणी समस्या ह्या दूर होतात। आता त्यानंतरची दुसरी वस्तू आहे तो म्हणजे आवळा। तर गाईला आवळा खाऊ घालण्याचा उद्देश म्हणजे तिच्या शरीरात व्हिटॅमिन सी ची मात्रा वाढवणे। आवळ्याचे सेवन गाईच्या रोगप्रतिकारक शक्तीसाठी अतिशय लाभदायक ठरते। आवळ्यामुळे गाईचे आरोग्य हे टिकून राहते आणि तिच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात। याने देखील गोमाता आपल्यावरती ती खुश राहते आणि गोमातेचा आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतो। त्यानंतरची तिसरी वस्तू म्हणजे कडधान्य, ते म्हणजे उडीद मूग चवळी। तर ह्या वस्तू आपल्याला आजच्या दिवशी खाऊ घालायच्या नाही, तर त्या उद्या द्वादशीच्या दिवशी आपल्याला गाईला आवर्जून खाऊ घालायचे आहे। गाईला कडधान्य खाऊ घालणे म्हणजे तिच्या शरीरात प्रथिने आणि ऊर्जा पुरविणे। कडधान्यामध्ये अनेक पोषण तत्व असतात जी गाईच्या पचन संस्थेत चांगली असतात। कडधान्य खाणे गाईच्या दुधात सुधारणा घडवून आणते। तर या होत्या त्या वस्तू आणि लक्षात ठेवा, आपल्याला कठीण इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला
विशेष संकल्प करायचा आहे। म्हणजे गाईला खाऊ घालण्यापूर्वी एक संकल्प करायचा आहे, म्हणजे तो हे गोमाता, तुझ्या आशीर्वादाने माझ्या सर्व मनातील इच्छा, आकांक्षा, मनोकामना पूर्ण होत आणि माझ्या सर्व संकटांचा नाश हो आणि माझ्या कुटुंबावर, माझ्या घरावर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद राहो, अशी श्रद्धा ठेवून गाईला या वस्तू खाऊ घालायच्या आहेत। असे केल्याने गोमाता आपल्या वस्तूंचा स्वीकार करते आणि त्याचे फळ आपल्याला काही दिवसातच मिळते। आपल्याला या वस्तू खाऊन घातल्यानंतर, पूजन केल्यानंतर गाईला 5 किंवा 7 किंवा 11 प्रदक्षिणा गाईला आवर्जून घालायच्या आहे आणि प्रदक्षिणा करताना आपल्या मनामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर आपल्या घरी यायचं आहे। तर हा उपाय पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवून करायचा आहे आणि पूर्ण श्रद्धेने करायचा आहे। त्याचबरोबर आजच्या दिवसभरामध्ये तुम्हाला होईल तेवढं नामस्मरण करायचं आहे। स्वामी महाराजांचं करा किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा करा। तुम्ही ज्या कुठल्या देवांना मानत असाल त्या देवांचं तुम्हाला आजच्या या कार्तिकी एकादशीच्या दिवशी नामस्मरण करायचं आहे। शक्यतो ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा आजच्या दिवशी आपल्याला अखंड नामस्मरण करायचं आहे आणि रात्री किमान भगवान श्रीहरी विष्णू देवांसाठी आणि माता लक्ष्मीसाठी आजच्या एकादशीच्या दिवशी जागरण करावं, म्हणजे आपण त्यांच्यासाठी जागर राहावं। तर अशा प्रकारे तुम्हाला साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला शक्य असेल तर गाईला आवर्जून केळी खाऊ घाला, पिवळ्या वस्तू खाऊ घालायच्या आहे, मिठाई खाऊ घाला। तर अशा प्रकारे तुम्हाला हा छोटासा उपाय आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला देण्याचा प्रयत्न मी केला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा।